कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम। दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री करूंचे ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीरू। इस तन धन की कौन बराई, इस तन धन की कौन बराई, देखत नैनों में मट्टी मिलाई। इस तन धन की कौन बराई, देखत नैनों में मट्टी मिलाई। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त काशी निवासी भगवान संत श्रेष्ठ कबीरदासजी महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड उत्कृष्ट असा अभंग सेवे करता निवडलेला आहे। विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल। आज जो आपण सेवे करता अभंग निवडला तो भगवान संत श्रेष्ठ कबीरदासजी महाराज यांचा अभंग आहे। अभंग 4 चरणाचा आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगाद्वारे भगवान संत श्रेष्ठ कबीरदासजी महाराज मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या मनुष्य प्राण्याला उपदेश करतात। विठाला 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 हरी विठाला विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला। मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या मनुष्य प्राण्याला कबीरदासजी महाराज आजच्या अभंगामध्ये उपदेश करतात। उपदेश करणारे संत आहेत आणि ज्यांना उपदेश आहे तो जीव आहे। विठाला 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 भगवान संत श्रेष्ठ कबीरदासजी महाराज अत्यंत सुंदर या अभंगामध्ये मृत्यू लोकामध्ये आलेल्या सर्व मनुष्य प्राण्याला समजावून सांगतात, बाबा रे, या मनुष्य देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर एक गोष्ट माणसानं आवर्जून स्मरणात ठेवली पाहिजे। काय? हे शरीर आणि या शरीराच्या संबंधानं कमवलेलं धन हे दोन्ही नश्वर आहेत, याचा अभिमान अहंकार धरू नये। विठाला 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 विठाला। या अभंगावरती थोडक्यामध्ये संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं त्याचा तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र क्षेत्र माळीवाडा नगरीतील ज्येष्ठ श्रेष्ठ एक पारमार्थिक रत्न ज्यांनी आपलं आयुष्यभर परमार्थ केला आणि परमार्थ करत असताना वैष्णववीर वारकरी टाळकरी म्हणून ज्यांचं नाव होतं ते आदरणीय वैकुंठवासी भीमराव अण्णा दादरावजी हरकळ अण्णांना जाऊन आज 14 दिवस पूर्ण होत आहेत। त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी त्यांच्या परिवारातील 4ही चिरंजीव या सर्वांनी मिळून हा उत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे, ज्यामध्ये बाबासाहेब भीमरावजी हरकळ, बालासाहेब भीमरावजी हरकळ, शिवाजीराव भीमरावजी हरकळ आणि भास्करराव भीमरावजी हरकळ या 4ही मुलांनी आपल्या पित्याच्या जाण्याच्या संदर्भानं हा उत्सव या ठिकाणी आयोजित केला। गुरुवर्य स्वामीजी सांगत असतात, जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं हे मुलांचं कर्तव्य आहे आणि ते गेल्याच्या नंतर त्यांची स्मरणार्थ सेवा करणं हेही कर्तव्य आहे। विठाला उपस्थित सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, बालवर्ग, आदरणीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पारमार्थिक जाणते श्रोते, आपणा सर्वांच्या समोर हा अभंग या ठिकाणी आपण चिंतन करता निवडलेला आहे। सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, तुम्हालाही धन्यवाद। आणि या कीर्तनाचं संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण जे करतायत
त्यांचे देवाभाऊचं हे चॅनल आहे नामसंकीर्तन यूट्यूब चॅनल, त्यांनाही धन्यवाद. याचं कारण हे चॅनल घरचं असल्यासारखंच आहे. ज्यांचं जाणं झालं भीमराव अण्णांचे नातू आमचे अजय भाऊ, ते या ठिकाणी हे करत आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. संकल्पित वेळेमध्ये राहिलेल्या वेळेमध्ये भगवान संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या प्रांगणामध्ये आपल्याला अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठाला अभंग कबीरदासजी महाराजांचा आहे, अभंग हिंदीमध्ये आहे, म्हणून थोडंसं ऐकत असताना थोडं लक्षपूर्वक ऐकावं लागेल. या अभंगाचा आशय आपणासमोर ठेवत असताना महाराज या मृत्यू लोकामध्ये जे जन्माला आले त्यांचा जन्म आणि मृत्यू हे दोन गोष्टी प्रत्येकाच्या निश्चित आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणारच आहे. सामान्य भाषेत जर बोलायचं ठरलंच होतं, जीवन म्हणजे काय असतं? जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये जन्म नावाच्या स्टेशनपासून प्रवास सुरू होतो, मृत्यू नावाच्या स्टेशनपर्यंत प्रवास करावाच लागतो. मध्ये एखाद दुसरं स्टेशन येतं नाही येतं हरकत नाही. म्हणजे कोणतं स्टेशन? पहिलं स्टेशन जन्माचं आहे आणि दुसरं मरणाचं आहे. मध्ये एक येतं, कोणाचं येतं कोणाचं येत नाही ते लग्नाचं. म्हणून त्याला तेवढं विशेष न समजता दोन स्टेशन प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे आहे. आणि या स्टेशनवरून ज्या वेळेला जन्म नावाच्या स्टेशनवरून माणसाचा प्रवास सुरू होतो, मृत्यू नावाच्या स्टेशनपर्यंत दत्ताभाऊ तो प्रवास करावाच लागतो. त्याला नाविलाज आहे, प्रत्येकाला तो प्रवास करावा लागतो. आणि हा प्रवास करत असताना कोणाचं स्टेशन आज येतं, कोणाचं उद्या येतं, कोणाचं काल आलं. 14 दिवसापूर्वी आदरणीय वैष्णवीर टाळकरे भीमराव अण्णा यांचं स्टेशन आलं. अण्णा स्टेशनवर उतरले आणि गाडी पुढं निघाली. आता गाडी पुढं निघाल्याच्या नंतर त्या गाडीत आपण सगळेजण आहेत, यायला का लक्षात? श्रोते मंडळी, आपण सर्वजण त्या गाडीमध्ये आहोत. अण्णांचं स्टेशन आलं, अण्णा उतरले, निघून गेले. आपलंही एक ना एक दिवस स्टेशन येणार आहे आणि स्टेशन आल्याच्या नंतर माणसानं गडबडीनं उतरलं पाहिजे. कसं उतरलं पाहिजे? हो, माणसाची अडचण झाली काय सांगायचं आहे तात्या? स्टेशन आलं तरी माणसं उठणार, नको वाटायला त्याला उतरायचं. पण खरं सांगू, या मृत्यू लोकाचा नियम आहे, या मृत्यू लोकाचं नावच मरते लोक आहे, मरका लोक आहे. इथं जन्माला आलं की मरावं लागतं. मरण सांगा ते मरते उपजते सवेची ते. या प्रमाणाला खऱ्या अर्थानं प्रत्येकानं घरी घेऊन गेलं पाहिजे. आणि जगातलं एकमेव सत्य सांगणारे संत आहेत. काय सत्य आहे? जे जगात आपल्याला कोणी खरं सांगत नाही. तात्या, आज जगात कोणी खरं बोलायला तयार नाही, बरं बोलतात. कसं बोलतात? बरं बोलतात. माणसानं खरं बोलावं का बरं बोलावं? नाथ महाराज, खरं बोलावं. पण अडचण अशी आहे, खरं बोलल्यावर ही जुनी म्हण आहे, येते का लक्षात? जुनी म्हण आहे, खरं बोलल्याच्या नंतर हो राग येतो. पण खरं सांगू का, याचं उदाहरण सांगायचे आपल्या पाथरीचं रत्न दत्तप्रसादजी महाराज पितळे गुरुजी. फार सुंदर गोड उदाहरण सांगायचे. माझं आणखीन वय झालं नाही म्हणून मला सांगता येईना ते. सांगा मी म्हातारा काय अडचण नाही, ते यायला माहिती. तात्पर्य लक्षात ठेवा, खरं बोलणारे जगात फार माणसं कमी आहेत, त्यामध्ये संत खरं बोलणारे आहेत. याचं कारण आहे त्यांना हो जगाचं कल्याण करण्याकरता ते इथं येतात आणि मग कल्याण करण्याकरता खरं बोलावंच लागतं. खोटं बोलून कल्याण होत नाही. आणि सध्या तरी जगामध्ये खोटं बोलणाराचा भरणा जास्त आहे. त्याला अनेक कारणही असू शकतात, परंतु आजच्या अभंगामध्ये महाराज खरं बोलतात. काय सत्य आपल्याला जगात कोणी सांगणार नाही आहे. काय सांगणार नाही? आपल्याला मरावं लागतंय हे कोणी सांगणार नाही. घरचे आई वडील सांगणार नाहीत, भाऊ बहीण सांगणार नाहीत, कोणी सांगणार नाही. म्हणजे खरं आपल्याला कोणी बोलणार नाही. पण संत मात्र खरं बोलल्याशिवाय राहत नाहीत, खरं बोलतात. खरं एकच आहे, या ठिकाणी जो जन्माला आला त्याला मरावं लागणार, हे जीवनातलं एकमेव सत्य आहे. आणि हे सत्य माणसं विसरली म्हणून महाराजांना सांगावं लागलं. काय विसरली? काय विसरली? बोला. मरण विसरली. तुम्ही म्हणता महाराज 14 दिवस झाले होते आणि नेमकंच विसरली मरण, 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 विसरली मरण,
विसरली मरण नाही त्याची आठवण नाही त्याची आठवण विसरली मरण काय फुलली महापुडी नाही त्याची आठवण नाही त्याची आठवण काय फुलली बापुडी बापुडी काय फुलली बापुडी बापुडी वा 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 हा विसरली मरण नाही त्याची आठवण काय नाही त्याची आठवण नाही कशाची आठवण नाही मरणाची आठवण नाही का आठवण नाही म्हणजे याचं कारण आम्हाला आवडत नाही म्हणून कोणाला मरा वाटतं सांगा तुम्ही कोणालाच मरा वाटत नाही बरं बसलेल्याला मरा वाटत नाही उभे राहिलेले कत्तच नाही कत्तच नाही बरं उभं राहिलं तेव्हा साऊंड सिस्टीमवाले तुमचं काय म्हणणं नाही तुम्ही आला का मग होतो आता हो तिकडं कोणीच जात नव्हतं त्याच्याकडे हा म्हणजे कोणालाही मरावं वाटत नाही ज्ञानोबा स्पष्ट सांगतात मरावं वाटत नाही हे सोडून द्या मरण हा शब्द सहन होत नाही आगा मर हा बोलू न साहती आणि मेलियावरी रडती मरण हा शब्द सहन होत नाही मेल्याच्या नंतर माणसं रडतात पाठीमागची महाराज म्हणतात असं नाही आहे हे जगाचं सत्य स्वरूप आहे आणि ते प्रत्येकानं सहज स्वीकारलं पाहिजे मरण येणारच आहे कितीही नाही म्हणा पण खरं सांगू तुम्हाला या नरदेहाला आल्याच्या नंतर मरण येतं परंतु हे येणारं मरण नको वाटतं काय वाटतं नको वाटतं आणि नको वाटणाऱ्याची यादी फार मोठी आहे फार मोठी यादी आहे कोणालाच मरा वाटत नाही महाराज म्हटले याकरता माणसं सरळ साधा सोपा भाव आहे विसरून जातात जे बरं वाटत नाही ते सवय माणसाला विसरून जायची आहे की नाही माणसाला पैसे परत देऊ वाटत नाही म्हणून माणसं विसरून जातात उसने घेतलेले पैसे परत देऊ वाटत नाहीत म्हणून विसरून जातात असं म्हणायचं ते आणि विसरणं महाराज म्हटले सर्वात मोठी जीवनातली हानी आहे धन्यवाद विसरली तया थोर झाली आणि थोर हानी म्हटलेलं आहे फार मोठी हानी होते म्हणून विसरायचं नाही काय काय विसरायचं नाही पहिलं विसरायचं नाही आपल्याला मृत्यू येणार आहे हे विसरायचं नाही आणि महत्वाची गोष्ट आहे दुसरं एक विसरायचं नाही काय विसरायचं नाही मरणाच्या अगोदर परमात्म्याचं चिंतन करायचं विसरायचं नाही आणि या विसरण्याला कारण आहे महाराज हे सांगावं लागतं आपण विसरतो याचं कारण आहे का विसरतो गुरुवर्य स्वामीजी फार गोड सांगत असतात माणसाला विसरण्यासाठी काही कारण आहेत जे नामदेव महाराजांनी सांगितले देवाचं भजन करायचं विसरतात त्याच्यानंतर मरण येणार आहे हे विसरतात आणि जीवनात चांगलं वागायचं विसरतात याचं कारण आहे काय कारण आहे नामदेवरायाने सांगितलं याला 3 कारण आहेत कोणते कोणते धन मान आणि बळ या 3 गोष्टींना माणूस देवाला आणि परमार्थाला विसरतो 3 कारणामुळे माणूस विसरतो आता नाही तुमच्या लक्षात आलं तर हरकत नाही घरी गेल्यावर चिंतन करा काय धन मान बळे नाठविसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे पराजयांना धन म्हणजे पैसा मान म्हणजे समाजात मिळालेली प्रतिष्ठा आणि बळ हो या 3 गोष्टींना माणूस देवाला विसरतो गुरुवर्य स्वामीजी याला उदाहरण फार गोड सांगत असतात स्वामीजी विचारायचे एखादा चांगला पारमार्थिक माणूस आहे खूप वर्षानंतर भेटला मग विचारतात का हो दादा तुम्ही आता कसे दिसेनत कीर्तनाला याला कुठं ते म्हणले नाही स्वामीजी काय झालं सरपंच झालो तेव्हापासून इकडे काय टाईमच भेटेना काय झालं नाही तर अगोदर लय केले म्हणे आम्ही भजन कीर्तन लय असायचो स्वामीजी म्हणले हो अगोदर होते पण आता दिसत नाही ते कसं सरपंच झाल्यापासून कसा वेळच भेटाना काय झाल्यापासून म्हणजे गुरुवर्य स्वामीजी सांगत असतात सरपंच ज्याच्या कृपेनं झाले आपण आता ज्याच्या कृपेनं सरपंच झाले त्याचं स्मरण करायला पाहिजे का नाही उलट जास्त केलं पाहिजे पण माणसं विसरतात याचं कारण आहे मान विसरले बळ आलं की माणूस देवाला विसरतो हिरण्यकश्यपू याचं ज्वलंत उदाहरण आहे हिरण्याक्षाला ज्या वेळेला भगवंतानं मारलं आणि
हिरण्याक्षाला मारल्याच्या नंतर हो आई आणि सगळेजण शोक करत होते. त्या हिरण्यकश्यपूनं ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला आईला सांगितलं, आई रडू नका. म्हटले का? हो, माझ्या भावाला ज्यानं मारलं मी त्याला मारून बदला घेणार. जशास तसं टीट फॉर टॅट, ठोशास ठोसा. त्यानं माझ्या भावाला मारलं मी त्याला मारणार आणि बदला घेणार. एक आपलं झालं मान आणि आता हे बळ. बळ आलं की माणूस देवाला विसरतो. तपश्चर्या केली कोणी? बोला बोला बोला. इथली माणसं बोलत नाहीत का? का तुमचे घरचे आले म्हणून घाबरले तुम्ही? तसं काय असलं तर मोकळं सांगा. बोला. कशामुळं विसरला? बळामुळं. कोण? हिरण्यकश्यपू. त्यानं काय केलं? तपश्चर्या केली. कुणाची केली? ब्रह्मदेवाची. कठोर तपश्चर्या केली. हो, एका पायावर असा दुसरा पाय ठेवला. हा पाय या पायावर ठेवायचा, दोन्ही हात वर केले आणि अखंड 1000 वर्षपर्यंत तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः. हे तात्या मंत्रासहित सांगितलं. कोणाला करायची असली तर अडचण नको. पुन्हा महाराज भेटले नाही मग काय पुन्हा आणखीन त्याच्या वेळेस आता सांगून टाकलं आपलं. हां, अशी 1000 वर्षपर्यंत एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली. तेवढ्यात ब्रह्मदेव प्रसन्न झाले नाही म्हणून त्याच पायाच्या अंगठ्यावर उभे राहिले आणि कठोर अशी तपश्चर्या केली. तपश्चर्यांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. बघा बरं का, आता ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याबरोबर ब्रह्मदेवानं सांगितलं, वरमृही, माग तुला काय मागायचंय? हिरण्यकश्यपू म्हणतो, देवा. म्हटले काय? मला अमर करा. म्हटले तुम्ही सगळे राक्षस डोसक्यावर पडलेले आहेत का काय? मला काय मिळच लागा ना. कसं काय? म्हटलं याचं कारण आहे, हो कोणी येतं तपश्चर्या करतं माझ्याकडे येऊन हो म्हणतं अमर करा. अहो अमर कसा करू? मीच मर काय? कोण? ब्रह्मदेवच. सर्वांना मरावं लागतं. ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे मलाही मरावं लागतं, मी तुला अमर कुठून करणार? तो पुनरावृत्तीची मापा शीग झाला. ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे मलाही मरावं लागतं. हो, इथं जो जो येतो त्याला जावं लागतं. हो, अमरत्व काय तुला मिळणार नाही. त्यानं सांगितलं, मग म्हटले तुला काय मृत्यू सूट पाहिजे असेल तर ती मिळेल. कशामध्ये? बोला बोला बोला. आपल्याला नाही का आता जीवन जगताना सूट पाहिजे? हां, हो. आता ते सूट देणारे चॅप्टर ज्याला मिळते ते त्याच्यापेक्षा महा चॅप्टर. इथं मृत्यूमध्ये सूट मागितली. काय काय मागितलं आता लक्ष देऊ नाही का? हिरण्यकश्यपू म्हणतो, देवा दिवसा मरण नको तथास्तु, रात्री मरण नको. हो बरं आहे, पक्वा जाऊ आपलं तथास्तु. हां, आता ऐका सगळ्यांनी. हां, याचा परिणाम काय होतो? मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घरात मरण नको, दारात मरण नको, शस्त्रानं मरण नको, अस्त्रानं मरण नको, मनुष्याकडून नको, प्राण्याकडून नको. ते ब्रह्मदेवाचा पिय होता का? पिय. त्याला असा राग आला. ते म्हणलं, ओ बस झालं ना. म्हणले काऊन? म्हणले तुम्ही हे तथास्तु तथास्तु पुन्हा मरता मरत नाहीत हे राक्षस. ते म्हणले तू लिहायचं काम कर. आणि ते सगळे लिहिलं. आणि आता शेवटचा वर लक्षात ठेवा, मी तुम्हाला विचारणार आहे. शेवटचा वर विचारला त्यानं काय? ब्रह्मदेवा तुमच्या सृष्टीतल्या कुणाकडूनच मला मरण नको. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु. असा राग आला त्या पियला. सगळं लिहिलं, खाली सही केली. हे धरा दप्तर तुमचं तुम्ही. म्हणजे काय काय झालं? म्हणजे काय? किती वेळेला म्हटलं हे नका एवढं तर तुम्ही आपलं देतच राहतात. ते ब्रह्मदेवानं सांगितलं, हे बघ याच्याकरता तू पियेन मी ब्रह्मदेव. म्हणले असं काऊन? म्हटले ये ना किती मागू दे. कोणी? हिरण्यकश्यपूनं कितीही मृत्यूमध्ये सुट मागू दे, आमचे पप्पा एवढे हुशार. कोणाचे? हा, हो ब्रह्मदेव. ते म्हणजे आमच्या पप्पा इतके हुशार, याला बरोबर सामटीत गोसून मारणार म्हणजे मारणार. आणि मला खरं सांगा, मला होतं हिरण्यकश्यपू मेला का आहे तुमच्या शिवारात? कुठं मेलाच. तात्पर्य लक्षात ठेवा, वरदान मागितली आणि आता काय मिळालं? सामर्थ्य मिळालं, बळ मिळालं. आणि मग बळ मिळाल्याच्या नंतर पहिलं काम हो त्या हिरण्यकश्यपूनं केलं. काय केलं? नाव घेऊ नेदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपू. नाव घेऊ देवाचे,
आणखीन काय खालच्या ढेल्यात मागच्या ढेल्यात काय रेंज गेली नाही टाळ्याची, गेली तर बरं होईल. प्रमाण काय? नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हे ब्रीद म्हणजे त्या हिरण्यकश्यपूनं राजा झाल्याच्या नंतर पहिला GR काढला. कोणता? हे नाही तुम्हाला GR समजून तुम्हाला. हा ओ पहिला GR काढला. माझ्या राज्यामध्ये कुणीही देवाचं नाव घ्यायचं नाही. आता ऐका, आपला प्रसंगच इथपर्यंत आहे. शक्ती प्राप्त झाली, बळ प्राप्त झालं, काय केलं? देवाला विसरला. बर, मान बळ आणि धन, धन प्राप्त झालं की माणूस देवाला विसरतो. आणि त्याला विसरण्याची कारण तशीच आहेत ना महाराज. हे पहा तुम्ही, आणखीन पुन्हा विचार करा. या 3 गोष्टींच माणूस देवाला विसरतो. माणसाला दुःख आलं की माणूस देवाचं नाव घेतो. कोणाचं नाव घेतो? हो, त्याचं वाईट झालं का बोट देवाकडं करतो. हे म्हणलं काय झालं? काय नाही म्हणले महाराज. म्हणले काय झालं? त्याला देखवलं नाही. कोणाला? देवाला. त्याला देखवलं नाही महाराज. हो, नाही तर आमचं चांगलं चाललं होतं. त्याला नाही दाखवायला, आता तू एकटा दिसायला होय त्याला. हा, आणि चांगलं झाल्यावर माणसं म्हणजे महाराज म्हणजे काय, हे खाल्लाकडं 5 एकर आपणच घेतलं आणि वरलाकडं 5 एकर आपल्याच कळण्यात घेतलेलं. आणि हे गंगाकडं आता गेल्या वर्षी 15 एकर घेतलंय. आणि यंदा वरलाकडून पप्पा गेले आमचे, पण गेल्यावर पुन्हा वर्ष झालं नाही का पुन्हा आणखीन 10 एकरचा सौदा केला. कोण म्हणतंय? म्हणजे चांगलं झालं तर आपण केलं आणि वाईट केलं तर विठाला 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 विठाला. तात्पर्य असं आहे, धन मान बळे नाठविसी देवा. विसरतो माणूस देवाला या 3 कारणामुळं. खरं सांगू, त्याच्यातलं पहिलं कारण धन हे फार महत्वाचं आहे. हे धन आलं की चांगली चांगली माणसं बदलतात. पण याचं खरं सांगू तुम्हाला, हे धनाची अशी अडचण येतात. हे सुरुवातीला आपल्या संग, सुरुवातीला जन्माला येत असताना आपल्यासोबत नव्हतं आणि जाताना सोबत नेता येणार. हां, कोणाला नेता येणार नाही. होय, ज्याच्याकडे कमी आहे त्याला नेता येणार नाही का, ज्याच्याकडे लय बकळ आहे त्याला नेता येणार नाही. कोणालाच नेता येणार नाही. बरं, सांगणाराला नेता येणार नाही का ऐकणाराला? दोघायला नेता येणार नाही. हां, सोबत नेता येणार नाही याचं पहिलं कारण आहे, येताना काही आणलं नव्हतं तर नेतानं काय नेणार आहे. खाली हाथ आया था और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया था और खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, हो तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया था और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया था और खाली हाथ जाएगा. तूने सबके जख्मों पर रखा हर घड़ी मरहम, हो तूने सबके जख्मों पर रखा हर घड़ी मरहम. तूने सबके जख्मों पर रखा हर घड़ी मरहम. बाद तेरे मरने के, बाद तेरे मरने के कोई रख न पाएगा. खाली हाथ आया था और खाली हात जाएगा. आपण रिकाम्या हाताने आलोय आणि रिकाम्या हाताने आपल्याला परत जायचंय. आता लक्षात ठेवा, इथपर्यंत आपण आलो, रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जायचंय. माणसाला ऐकून पटत नाही कृष्ण महाराज. नाही नाही नाही, काल परवा आमच्या गावातला एकाची तळमळ चालली होती. ज्ञानराजात गेला आणि 25 कोटी काढून आणले त्यानं. का कमी व्हाले जास्त करायचे का? त्याला म्हणलं काऊन रे? म्हणलं महाराज काय नाही म्हटलं, जाताना 25 कोटीच वर घेऊन जातो. म्हणलं कशाला? तिथं गेल्यावर देतो म्हणला. सूट भेटली पाहिजे याच्यासाठी. हो, मग त्याला दुसऱ्या दिवशी म्हणलं काय झालं? ते म्हणला काय सांगावं महाराज, आपले ते शेवटचे बांधणारे लयच कडू आहेत. हां
म्हणलो काय झालं? म्हणला पैसे आणले काढून. हो पण काय सांगा, शेवटचा कपडा जो माणसाच्या अंगावर टाकतात त्याला खिसाच नाही. काय नाही? हा मग खरं सांगू तुम्हाला, जे महात्मे जीवन जगले ना, बिना खिशाचे जगले, हो ते आनंदानं जगले आणि वरही आनंदामध्ये. विठाला 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 विठाला. आणखीन गोष्ट सांगतो, माणूस देवाला विसरतो त्या धनामुळं, जे धन त्यानं स्वतःनं कष्टानं कमवलंय त्या धनामुळे. बघा तुम्ही आणखीन तसं, हो जे धन चांगल्या मार्गानं कमवलंय त्याच्यात जर परमात्मा विसरायला लावत असेल तर जे अनितीनं कमवलं त्याच्यात काय होत असेल बघा तुम्ही आणखीन. म्हणून महाराजांना सांगावं लागलं, कबीरदासजी महाराजांना, बाबा रे, या धनाचा आणि या शरीराच्या संबंधानं जे आपण कमवलेलं धन आहे, या दोन्हीचाही हो अहंकार धरू नका. याचं कारण आहे, हे काळ आपल्या डोळ्यामध्ये माती टाकून कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही. अभंगाचं पहिलं, संबंधानं कमवलेल्या धनाचा आणि लाईटचा भरोसाच नाही. तसं महाराजांना दोन शब्द सांगितले, ही सतन धन की कौन बराई. काय होतं, देखत नैनो में मट्टी मिलाई. इथं चांगले शाळेत जाणारे सर्व मंडळी हुशार आहेत. हिंदी शब्द आहे मट्टी, मिट्टी नाही मट्टी. मिट्टी म्हणजे रॉकेल आणि मट्टी म्हणजे माती. काळ कधी डोळ्यामध्ये माती टाकून आपल्याला घेऊन जाईल सांगता येणार नाही. याचं कारण आहे, महाराज आपल्या समोर माणसं गेली, इस तन धन की कौन बराई, देखत नैनो में मट्टी मिलाई. आपल्या समोर कितीतरी जण गेले ना महाराज, गेले नाही असं काही थोडंच आहे, खूप जण गेले. आणि जे गेले ते पुन्हा माघारी नाही आले. सांगायला कुठं गेले तर येते लक्षात. आपल्या समोर गेले, काय करू शकतो आपण? काही करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, याचा अहंकार, याचा अभिमान धरला नाही पाहिजे. हो हे दिलं ना भगवंतानं, फक्त भजना करता दिलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं हे भजना करता दिलेलं आहे. आणि कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. कशा करता दिले? हात पाय कान डोळे मुख, हा याच्या करता दिले. भगवंताचं भजन करण्याकरता दिली. मूठ बास. महाराज म्हणतात, डोळ्याने काय करावं, वाणीनं काय करावं? परमात्म्याचं गोड असं नाम घ्यावं. डोळ्यानं परमात्म्याचं गोड असं श्रीमुख पाहावं. नाही तर माणसाला सकाळी सकाळीच काय काय माणसं असे दिसतात, त्याच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. हा कसे दिसतात महाराजांचं प्रमाण आहे. फोडिली गोवरी जैसा दिसे तोंडावरी. असं नाही, माणसानं प्रसन्न असलं पाहिजे. काय काय माणसं कीर्तनात बी असं बसतात जसं का बायकोनं हाणून पाठवलेत कीर्तनात. माफ करा मला, तात्पर्य लक्षात ठेवा, माणसानं प्रसन्न बसलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. विठाला 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 विठाला. बरं का, अडचण काय तुम्हाला सांगू का? माझ्याकडे बघा, इकडं तिकडं बघू नका, कोणीच कोणाकडे बघू नका, सगळ्याचं सारखंच आहे. काय म्हणायचं काम आहे महाराज, येते का लक्षात? बघा संसार, मी काल परवा एक फार गोड वाक्य ऐकलं ना, त्याच्यामुळे असं म्हटलं गणेश महाराज देवानं असं म्हटलं, एक जणानं म्हटलं वा देवानं आई दिली, वडील दिले, कशा करता? म्हटले देवस्वरूप आशीर्वाद देण्याकरता. पण म्हणले आशीर्वाद दिल्याच्या नंतर याला दुःख कळायचं नाही म्हणून त्याला बायको दिली. बस झालं. तात्पर्य लक्षात ठेवा, दिले इंद्रिय हात पाय कान, देवाचं चिंतन करण्याकरता माणसं विसरली, धनमान बळे नाठवेसी देवा. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या जीवनाला आल्याच्या नंतर हे सर्व विसरण्याचं कारण जरी कळालं तरीही याच 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याचं कारण आहे,
हो महाराज म्हटले हे तुम्ही विसरल्यामुळं तुम्हाला जीवनात दुःख आहे, त्याच्यात एक काम करा. म्हटले काय करा? असं जीवन जगा की त्या जीवनानं हो काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. आज ज्यांचं जीवन ज्यांच्यासाठी आपण कीर्तन करतोय वैकुंठवासी भीमराव अण्णा, त्यांनी आयुष्यभर भजन केलं. महाराज काय केलं? भजन केलं. अत्यंत सुंदर गोड तालास्वरामध्ये भजनामध्ये त्यांनी सर्व मंडळीला भजनाला लावलं आणि त्यांची भजनाची त्यांची सत्कार्याची पुण्याई म्हणून हा उत्सव घडतोय महाराज. नाहीतर काही अवघड आहे, चांगल्या चांगल्या मंडळीच्या जीवनात हे घडत नाही. आणि म्हणून त्या अण्णांच्या या गोड जेवणाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत. ज्यांनी खूप भजन केलं त्यांच्या जाण्याच्या निमित्तानं आपण एकच स्मरणात ठेवलं पाहिजे, आपणही भजन केलं पाहिजे. नाही तर जायचं तर आपण विचार करतोय सर्वांनाच जायचं आहे. माणसं हो मरण पाहूनही सावध होत नाहीत म्हणून महाराजांना सांगावं लागलं. महाराज म्हणतात प्रत्येकजण आज अण्णाला जाऊन 14 दिवस झाले, आपण किमान स्मरणात ठेवलं पाहिजे, सावध झालं पाहिजे. कशा करता? महाराज म्हटले बाबा रे एकमेकाचं मरण पाहिल्याच्या नंतर किमान सावध झालं पाहिजे. फार गोड म्हटलेलं आहे. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, सवेरे शाम सवेरे शाम. मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता है जैसे, महल बनाता है जैसे, हरदम यही मुकाम. कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. रक्त मांस हड्डी के ढेर पर चढ़ा हुआ है चाम, रक्त मांस हड्डी के ढेर पर चढ़ा हुआ है चाम. देख उसी की सुंदरता, देख उसी की सुंदरता, हो जाती नींद हराम. कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. हो देवाची ही माया फार अवघड आहे. दररोज आपण एकमेकाचा मृत्यू पाहतो आणि नाहीच कोणाला काय कळालं तर पेपरात तरी छापून येतं. काय अण्णा गेले, त्यांच्या पाठीमागं 4 मुलं, पत्नी, सुना, नातू असा सर्व परिवार आहे. दररोज वार्ता आपण ऐकतो तरीही महाराजांनी सांगितलं तसं जीवन जगत नाही, सोडण्यासाठी विरक्त जीवन जगत नाही आपण. आणि आता खरं सांगू महत्त्वाची गोष्ट आहे, महाराज म्हटले असं जीवन जगत असताना भजन हेच सर्वात महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे? जीवनात माणसाला सावध करतं त्याचं नाव फक्त भजन आहे. थोडीशी माफी मागून बोलतो बरं का. इथं माझ्यासमोर फार ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली आहेत. आपण माझ्यापेक्षा फार मोठा प्रपंच पाहिला आहे, संसार पाहिला आहे. आणि हे सर्व पाहून आता तुम्ही इथं समोर उभे आहेत. गुरुवर्य स्वामीजी सांगत असतात की या मृत्यू लोकामध्ये हे ज्ञानमंडप देवाचं भजनच असं एक आहे जिथं सगळीकडून फिरून आल्याच्या नंतर कंटाळून माणूस परमार्थात येतो आणि तिथं त्याला सुख मिळतं. काय मिळतं? सुख मिळतं, समाधान मिळतं. आणि याला एकमेव कारण त्याचं नाव संत आहे. एक वाक्य बोलेल, लक्ष देऊन ऐका. आमचे ज्येष्ठ गुरुमधून हे वाक्य फार गोड सांगत असतात. तात्या महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्राचा आणखीन पंतप्रधान झाला नाही. ऐका बरं का, महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही, पण ऐका आमच्या महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नसेल परंतु आमचा महाराष्ट्र संतप्रधान हे ध्यानात ठेवा. आणि संतप्रधान असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रानं जगाला हित होईल जगाचा असा उपदेश केला. भजनाशिवाय माणसाला जीवनामध्ये समाधान नाही. माणसं कोण कुठपर्यंत येतं. फार गोड भजन आहे बघा.
आपण सर्व या परिवाराला आपलं मानतो ना. ऐका बरं का, हे धन संपत्ती परिवार हे सगळे आपण आपले मानतो देव सोडून. महाराज म्हटले असं करू नका, जोपर्यंत त्यांचं काम आहे तोपर्यंत आपलं मानलं पाहिजे. ज्या दिवशी इथून निघायचं त्या दिवशी राम म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? पण ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी येणार नाही म्हणून सुरुवातीपासून राम राम म्हटलं पाहिजे. त्या दिवशी येणार नाही ना, त्यावेळेला येणार नाही. याचं कारण आयुष्यभर आपण जे करू तेच शेवटच्याला येईल. म्हणून आयुष्यभर भजन करायचं, शेवटी भजन आलं पाहिजे. कोण कुठपर्यंत येतं. आपण अण्णा गेले, आपण सर्वांनी पाहिलं. साथी है मित्र गंध के परिवार, साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे तो केवल स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदान तक. इससे तो आगे, आता हे लक्ष देऊ नाही का, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. जीवन है 2 दिन का, मेला रहेगा, कायम जग का झमेला रहेगा. जीवन है 2 दिन का, मेला रहेगा, कायम जग का झमेला रहेगा. जीवन है 2 दिन का मेला. साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे तो केवल स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदान तक. इसी साथी हरि के भजन बिन अकेला रहेगा. जीवन है 2 दिन का, मेला रहेगा, कायम जग का झमेला रहेगा. जीवन है 2 दिन का, मेला रहेगा, कायम जग का झमेला रहेगा. जीवन है 2 दिन का, मेला रहेगा, कायम जग का झमेला रहेगा. जीवन है 2 दिन का, जीवन है 2 दिन का. हो, 2 दिवसाचं हे जीवन आहे. पहिला दिवस आहे जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. बस याच्या पलीकडे काही नाही महाराज. भजन फक्त सोबत येणार आहे, बाकी काही सोबत येणार नाही. आपलं बोलून झालंय, कोणाच्याच काही सोबत येत नाही भजन सोडलं तर. आणि म्हणून जे सोबत येतं ते माणसानं केलं पाहिजे. बरं, सगळं काम सोडून करा असंही नाही. काही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, चालता चालता राम राम म्हणा. आपले पूर्व जुने माणसं किती गोड होते महाराज, किती हुशार होते दत्त भाऊ. त्याने राम राम परंपरा घालून दिली आपल्याला. कोणती परंपरा? राम राम. कुठं भेटले की राम राम. आता आमचं महाराज मंडळीचं असतं जय हरी. एखादा महात्मा रामकृष्ण हरी बाबा, आणि आता बाबा लय जास्त झाले. हा, ते मग आम्ही ते यजमानांच्या घरी गेलो. तिथे त्या छोट्याशा पोरीला त्या आई म्हणू लागल्या, माय पड पड बाबाच्या पाया पड. ती पडत ना पोरगी पाया. ती म्हणली बाबा दिसत ना तर पाया कसा पडाय. ते सवय झाली बाबा म्हणायची. चांगली परंपरा घालून दिली, राम राम म्हणायची परंपरा घालून दिली. चांगलं बोललं पाहिजे. पण आता माणसं त्याच्यात हुशार निघालेत. आता ते राम राम म्हणे ना, आहा, ते आता काय म्हणते नमस्कार. कोणती कार? नमस्कार. आता ते नमस्कार पण राहिला नाही. आता चलता चलताच हाय, हॅलो, गुड बाय. बस, हळूहळू शब्द कमी होत चालेल. शब्द नको वाटतात माणसाला. हो, फार संकुचित वृत्ती होते. राम रामच म्हटलं पाहिजे. याचं कारण तेवढं सोबत येणार आहे. आणि म्हणून माणसानं हे भजन करत असताना साधू संतांनी आठवण करून दिली, बाबा रे, या शरीरानं कमवलेलं धनानं तू देवाला विसरतो ना, विसरू नको, त्याचं नाव घेत राहा. याचं कारण आहे, हे जे शरीर आहे, हे कितीही तू धन कमवलं ना
तरी ह्या शरीराला मात्र एक ना एक दिवस स्मशानभूमीतच जावं लागतं. तू किती मोठं घर बांधलं त्या घरामध्ये तुला ठेवत नाहीत. आपणा सर्वांना माहिती आहे माणसाची पहिली आंघोळ दुसऱ्याच्या हातानं आणि शेवटची आंघोळ दुसऱ्याच्या हातानं. येते लक्षात? हां, जो येताना जो हो खाटावर आला तो ताटावर जाणारच आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, माणसाला हो या गोष्टी कळण्याकरता साधू संतांनी सांगितलं, बाबा रे आतापर्यंतचा इतिहास आहे हो, चांगली चांगली माणसं त्यांच्या घरात नाही जाळली गेली, त्यांनाही स्मशानभूमीतच जावं लागलं. अपने खातिर महल बनाया आप ही जंगल जाकर सोया. हे जंगल शब्द आपल्याला परिचित आहेत, आपण पाथरीत असल्यामुळं. यायला का लक्षात तुमच्या? ते म्हणजे हो हमारा उधर जंगल, हमारे से बोले उधर जंगल. यायला का लक्षात? हां, ते जंगल नाही ते हो जी स्मशानभूमी आहे. आता माणसं सुधारले महाराज, स्मशानभूमीतही छान छान झाडं लावतायत बसायला. ते काकानी का चिचानी कोणतरी त्यांनी मस्त बसायला बाकडे दिले. काय माणसं महाराज, काय काय जागा तर तात्या एवढ्या सुंदर त्या स्मशानभूमीत असं वाटतं तिथे गेलं एकदाच मरून घ्याव. हो ना, काय सांगायचे मोठं अवघड सोंग आहे. बसायची याची सगळी सोय, गार पाणी, बस 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 बस. पण स्मरणात ठेवा कितीही कमवलं तरी एकदा प्रत्येकाला स्मशानात जायचंय. याचं कारण या शरीराची मातीच होणार आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. अवघी सारी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. शेवटी स्मशानातच जायचंय. ते श्री रवी आपलं तरुण सागरजी यांचं ते पेपरला कडवे वचन म्हणून यायचं. त्याच्यामध्ये मी एक वचन वाचलं होतं, फार सुंदर त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलं हे जे गावाच्या मधोमध देवाचं देऊळ असतं, मंदिर असतं, हे मंदिर गावाच्या बाहेर पाहिजे आणि गावाच्या बाहेर असणारी स्मशानभूमी गावाच्या मधोमध पाहिजे. म्हटले का? एखादी व्यक्ती जळत असेल हो तर त्या प्रत्येकाला जाता येता दिसलं पाहिजे. एक ना एक दिवस आपलंही असंच होणार आहे. हीच आपली कंडिशन होणार आहे. इथंच आपल्याला यायचं आहे. आणि आता माफी मागून बोलतो, ज्यानं मृत्यू स्मरणात ठेवला त्याचं जीवनात कल्याण होतं आणि ज्यानं मरण जीवनात जर स्मरणात ठेवलं नाही तो कोणासोबतच चांगलं वागत नाही, देवाचं नाव घेत नाही. बरं महाराज, या शरीराचं नश्वरत्व सांगत असताना महाराजांनी फार गोड वर्णन केलं आहे. कसं हे शरीर जातं? हाड जले जैसी लकडी की मोली, बाल जले जैसे घास की पोली. हे शरीर कसं जातं? लाकडं जळल्यासारखं हे हाडं जळतात. मग ते दोहिरी हाडाचा माणूस असू द्या नाही तर एकेरी जळतो सारखाच, लाकड जळल्यासारखंच. बरं, कोण कोण जळतो? म्हटले सगळेच जळतात. दोहिरी हाडाचे, एकेरी हाडाचे, ज्ञानी अज्ञानी, लहान मोठा, गरीब श्रीमंत, मूर्ख शहाणा, सगळ्यालाच जळावं लागतं. ज्ञानी असो की अज्ञानी, गती आहे एक जान, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो जावं लागणार आहे. मोहन महाराज, सगळ्याला जर जावं लागणार असेल तर मग साधू संतांनी सांगितलं ते ऐकायला पाहिजे का नाही? पण माणसं लयच हुशार महाराज. ते म्हणजे त्याचं सांगायचंच काम असतंय कोणाचं. हां,
महाराजाचं सांगायचंच काम असते, आपण ऐकायचंच असते, ते का खरं असते? मग आता खोटं सांगत आहेत का महाराज? हां. आणि मग महाराज म्हटले, कृष्णा महाराज म्हटले, जर तुम्ही हे साधू संतांचं ऐकलं नाही तर सध्याचं गाजत असलेलं प्रमाण सांगतो, फक्त सर्वांनी टाळी वाजून माझ्यासोबत साथ करायची मला. हां, कसं? टाळी वाजून. हां, सांगतो तुम्हाला, एवढं सांगतो आणि 8 तासच घेतो तात्या, उरकून टाकतो पराजयानं. सध्या गाजत असलेलं प्रमाण लक्षात असलं पाहिजे. हे जर तुम्ही ऐकलं नाही तर मग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमुच्या काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमुच्या काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, काय वाजाईल, आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही 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 वर्तमान खोटे. पिंगा गे भाई पिंगा गे, पिंगा गे भाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मणी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगरावारी सावध होणी, भजनी लागा देव करा कैवारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे रडू नको बाळा, तुझे पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, वा वा वा, जाते पाणी घेऊन येते. या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, आहा मला कीर्तनाला नेलं ग बया, 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 मला कीर्तनाला नेलं ग बया. ओ धन्यवाद. माणसं उगं टाईम झाल्यावर रडण्यापेक्षा मधीच रडविलं मी ते, टायमात आपण काळजी करू नका.
तात्पर्य असं आहे, साधू संतांनी सांगितलं तुम्ही जर आपण ऐकलं नाही तर महाराज म्हटले दुसरा येईल. दुसरा म्हणजे कोण? हा हो, पिंगळा. आणि तोही दुसरा. हा गाजलेला आणखीन एक सांगतो, हा फार गोड आहे. आमच्या लहानपणी आमच्या गावामध्ये लिंबाच्या झाडावर येऊन तो बसायचा व्यक्ती आणि खाली त्यानं काहीतरी असं टाकायचं अंथरून. हे महिला मंडळीचं उदार अंतकरण होतं. त्यांनी वर बसून म्हणायचं आणि खाली धान्य आणून टाकायचं. हा कसं? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, काळ बांधून नेईल. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलितो देखा डवर फिरवितो, डुगु डुगु ऐका डवर फिरवितो. कसा ऐका? डुगु डुगु ऐका डवर फिरवितो. त्यानं वरून बसून म्हणायचं, वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला. वरला कडीकडेच पाटील बुवाला तुम्ही जाऊन सांगा, पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे चिठ्ठी येईल बा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलितो देखा डवर फिरवितो, डुगु डुगु ऐका डवर फिरवितो. हो, पहिलं सगळं डुगडुगू वाजून होतं म्हणून डुगडुगू ऐका असं. त्या डुगडुगूच्या नंतर आता हो गुबू गुबू ऐका आलं. ते नंदी बैल. आणि आता सध्याचं आता सांगतच नाही. याचं कारण आहे सध्या कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. कोणी सांगतं मी सांगतो तुम्ही ऐका, कोण कोणाचं ऐकायचं ऐकायलाच तयार नाहीत महाराज. हो, लय मोठा अवघड आहे. एकदा मी असं ट्रेननं चाललो होतो आणि ट्रेन चालता चालता जे शेजारी असल्यावर माणूस बोलतं ना, आता काय करायचं ट्रेनमध्ये जास्त वेळ. मग त्याला बोलायला लागलो. बोलता बोलता खूप वेळ मी त्याला बोललो आणि सांगितलं मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, गायक आहे. हो, सगळं झाल्यावर त्याला म्हणलं तुम्ही, ते मला मी बाहेर आहे आता ऐका. कोण कोणाचं ऐकायला तयार नाही महाराज. तुम्ही लक्षात ठेवा, साधू संतांचं ऐकलं पाहिजे. याचं कारण ते आपलं हित करतात म्हणून. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांचं जर ऐकलं नाही तर आपली दुर्दशा होईल. म्हणून आपण जीवनामध्ये साधू संतांचं ऐकावं. साधू संत आपल्याला फार गोड समजावून सांगतात. तुम्हाला खरं सांगू, आपल्याला आई वडील तेवढं गोड भाषेमध्ये समजावून सांगणार. त्या दिवशी आजीनं सांगितलं झालेला प्रकार आम्हाला. कीर्तनाला नामदेवनगरला गेलो त्याच वेळेला, आणि योग आमचे दत्ताभाऊ, त्यांची चिरंजीव सगळी मंडळी आली. त्यांनी विनंती केली, आग्रह केला, महाराज तुम्ही आलं पाहिजे. गुरुवर्य स्वामीजींच्या कृपेनं तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामीजी फार गोड सांगत असतात. आपला काय अधिकार आहे महाराज, परंतु साधू संतांनी आपल्याला किती गोड सांगितलं. कहत कबीरा सुन मेरे गुनिया. गुनिया म्हटले म्हणजे गुणाचं बाळ म्हणतात आपल्याला. कोणाला? तुम्हाला, मला. आपण काय गुणाचे आहेत महाराज? आपले काय गुण माहीत आपल्या घरच्यालाच माहीत. हो, ते सांगत नाहीत घरचे म्हणून बरं आहे. सांगतच नाहीत असं काय नाही, घरीच सांगतात, घरात. तात्पर्य स्मरणात ठेवा, आपलं अधिकार नसतानाही साधू संतांची आपल्यावर किती मोठी कृपा आहे महाराज. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. कबीरदासजी महाराजांना विचारलं, महाराज हे जग कधी बुडणार आहे? त्यांनी सांगितलं, बघ बाळा, तू गेला की तुझ्यासाठी जग बुडाल. बस, बाकी त्याचा विचार करू नको. तू तुझा विचार कर. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. ये रती माई के दुःखाची जनती. तू तुझा विचार कर. याचं कारण आहे, इथं माणसं स्वार्थी आहेत, स्वतःचा विचार करतात. आणि स्वतःचा म्हणजे परमात्मा प्राप्त करावा हा स्वार्थी विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून सर्वांनी साधू संतांचं ऐकावं. तसंही आपण नाही जरी ऐकलं तरी हे शरीर जाणार आहे, आणि ऐकलं तरी हे जाणार आहे.
ऐकून जर गेलं तर चांगलं आहे. ज्ञानोबारांची आता वारी जवळ येते, कार्तिकी वारी. माणसं कार्तिकी वारीला जातात, असेही जातात, पण निळोबारा म्हणतात जे जाणून जातात ते खरे आहेत. निळा म्हणे जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी येतात, धावत येतात, पण जाणून येणं फार महत्वाचं आहे. विठाला 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 विठाला. आमचे बाबासाहेब भाऊ, बालासाहेब भाऊ, शिवाजी भाऊ आणि भास्कर भाऊ यांचं वडिलांचं छत्र यांचं हरवलेलं आहे. भगवान परमात्मा त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ. संपूर्ण हारकळ परिवाराला, पारमार्थिक श्रोते मंडळीला, परमार्थाला फार मोठी हानी झालेली आहे आणि म्हणून भगवान परमात्मा तशी बुद्धी देतील, शक्ती देतील अशी या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती प्रार्थना करूयात. त्यांचे नातू असणारे आमचे अजय भाऊ, त्यांनी सांगितलं महाराज आमचे आजोबा होते, व्हिडिओ चित्रीकरण करायचे, म्हटलं करा. तसं मी काही जास्त काही म्हणत नाही, पण तरीही देवाभाऊंचे चॅनलवाल्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी या ठिकाणी हे चित्रीकरण केलं. आपल्याला कधी ज्या वेळेला आठवण येईल त्यावेळेला पाहता येईल. उपस्थित सर्व श्रोतृमंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, पाहुणी मंडळी, आप्त इष्ट सज्जन सखे सुहृद खूप संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झाला. जाता व म्हणत होते आता सोयाबीन काढणीचे दिवस आहेत, लय गडबड चालू आहे, माणसं येतात का नाही भरोसाच नाही. पण म्हणलं आता चालायचं, आता येऊ नाही तर नाही, आपलं काम आपण आपलं करायचं. सेवके सांगितले करावे ते काम. हां, जे आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, ते करायचं असतं. पण भरपूर संख्या आली भाऊ, सगळे मंडप भरला आहे की नाही. हो, आता कीर्तन झाल्यावर बरेच रिकामे आहेत. तात्पर्य लक्षात ठेवा. या ठिकाणी भीमराव अण्णांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित झालो. सर्व मंडळीला खूप खूप धन्यवाद. महाराज मंडळीला खूप खूप धन्यवाद. गुरुवर्य स्वामीजी, ज्ञानोबा तुकोबाराय सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि जात असताना बाप फार महत्त्वाचा हे लक्षात ठेवा. आई आणि वडील हे छत्र पुन्हा पुन्हा मिळत नाही. एकदा जर गेलं तर त्याची उणीव जीवनभर पुन्हा भरून निघत नाही. तात्या या विषयावर मी जास्त बोलू शकत नाही. याचं कारण माझ्या आई आणि वडील फार लहानपणी गेले. म्हणजे एवढं दुःख वाटतं. ज्यांना आईवडील आहेत आणि त्यांना ते सेवा करणं होत नाही त्यांच्याबद्दल मात्र फार दुःख होतं. आईवडील असताना आपण नाही त्यांची सेवा केली, फार मोठी हानी आहे महाराज. लक्षात ठेवा. हे बोलणं याच्याकरता आणि पाथरीत असल्यावर तर बोलणं याच्याकरता आपल्याकडं वृद्धाश्रम व्हालेत महाराज. एवढी दयनीय, दीन आणि हीन अवस्था आपल्या तुमच्या कळण्यात कधी नव्हती झाली. आणखीन एक जाता जाता बोलून जातो, तसं रिसर्च आहे. काय रिसर्च आहे? जेवढे वृद्धाश्रम झाले भारतामध्ये, त्या सर्व वृद्धाश्रमामध्ये वाक्य लक्ष देऊ नये का, आपण कोण वाहवल्या चाललं आहे? सर्व हिंदू संस्कृतीने हिंदू समाज मात्र असा वागतो आहे. याचं कारण आहे पराजयांना. या सगळ्या वृद्धाश्रमाचं तुम्ही रिसर्च करा. आणखी नाही, त्या सर्चमध्ये असं सांगितलं एकही मुस्लिम व्यक्ती किंवा स्त्री त्या वृद्धाश्रमात नाही. मग आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण काय कमी आहेत महाराज? आपण संस्कृतीनं, ज्ञानानं, संस्कारानं आपण परिपूर्ण आहेत. आपणही जीवन चांगलं जगलं पाहिजे. आपल्या आईवडिलाला देवा समान हो मानलं पाहिजे, त्यांचं पूजन केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. गुरुवर्य स्वामीजी सांगत असतात, परमात्मा अंतःकरणात येऊन राहावं असं वाटत असेल तर आईवडिलांची सेवा करा. पुंडलिकरायाचं तेच काम चालू आहे म्हणून परमात्मा पाठीमागं उभे आहेत. त्यांचं म्हटलं ते ऐकतात. नाही आपला देव ऐकला तर हरकत नाही, पण आपल्याला दुःख तर होणार नाही. म्हणून आईवडिलांची सेवा करा. ते गेल्याच्या नंतर त्यांची स्मरणार्थ सेवा करा आणि जीवनामध्ये पितरांचा आशीर्वाद घेऊन कृतकृत्य व्हा. नाहीतरी सर्वांना, बऱ्याच जणांना पुन्हा नारायण नागबळीचा प्रश्न पडतो. त्याकरता मंडळीनं अगोदर चिंतन करावं, अगोदर आईवडिलांची सेवा करा. आईवडील ज्याचे प्रसन्न तो जगात सर्वात श्रीमंत माणूस आहे महाराज. पण ज्याचे आईवडील जर त्याच्यावर प्रसन्न नसतील तर मग त्या जगात त्याच्यासारखा दरिद्री माणूस दुसरा कोणी नाही. आणि म्हणून आईवडिलांची सेवा करा. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपण सेवा गोड करून घेतली. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली. बाराया माझ्या तुकोबाराया, बाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.
माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या